नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेतच ना? माय बाई बुरेले कोंबडीसारखी दिसत आहो मी. आता कामाला लागणार होतो म्हणून आम्ही बायाचं सगळ्यात अगोदर हाच काम असते, की मस्तपैकी केस-बिस बांधावा आणि कामाला भिडावा. तर अजून इकडं तुम्हाला नमस्कार करते. तर इथं मस्तपैकी मी करणार होतो आज इडली. तर इडलीचं पाहूया कसं झालं आहे तर. हे बघा वॉव! एक नंबर! का जबरदस्त बॅटर झालेलं आहे. मस्त डम फुगलेला आहे. तर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, "अहो कसा झाला म्हणून सांगा की मले." म्हणलं तर मला म्हणते, "एकदम तुझ्यासारखा फुगला आहे." म्हणते. एक नंबर झाला होता. मस्त मज्जा येऊन गेली. इडली करावं तर मग असा जमला पाहिजे, ती इडली करण्यात मज्जा येते. तर हा थोडासा अलग ठेवला होता कारण मला याचा करायचा होता डोसा. तर माझे मिस्टर म्हणे अर्धा कारण एकातच भिजवलं असतं तर पूर्ण वायाच गेलेला असता. हा तर मस्तपैकी तर बनवलं होतं मी सांबार. हा आपला गावठी सांबार हो. तर मी पूर्ण सूट केलेलं नाही तर गावठी सांबार बनवलं मस्तपैकी. वाह! काय इडली बनली. तर मला असं वाटलं वाह! मी पण इडली बनवू शकतो बे म्हणलं. वाह! मस्तपैकी इडली फुगली ना. जाळीदार झाली आहे की नाही. खाण्यामध्ये पण मजा येऊन गेली ती. तर माझे मिस्टर ने मित्रांच्या घरून आणले होते पपई. आता खूप दिवसानं खात होतो म्हणून म्हणलं चला भिडूनच जावं म्हणलं खायला. मग मिस्टर म्हणते, "एकटी एकटी खातेस म्हणते मला तर दे" म्हणते. मी म्हणलं, तुम्हाला खायला मी ना मना केलं का म्हणलं. तर ते म्हणे, "मी नाही खात, मी इडली खाईन" म्हणते. तर मस्तपैकी इडली खात होते तर रुद्रले म्हणे, "तू खातेस का बे?" म्हणे. तर मी म्हणलं चारून पहा म्हणलं खात असेल तर. तर हा काही खायचं नाव नव्हता घेत. मग त्या बाबा म्हणे, "एक हात चारल्याशिवाय मी काही खात नाही" म्हणे. तर त्याला चारले आणि मग आपण खायला बसले. मग अजून पुन्हा एकदा विचारून घेतलं मनाच्या शांतीसाठी कशी